गुड मॉर्निंग ऑल. आवाज येतोय का? येस. येस मॅम येतोय. Okay. In this lecture, we see last point of the second chapter, that is overuse of natural resources and its impact on environment. काय या पॉइंट मध्ये दिलेलं आहे, तर असे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत जे आतापर्यंत आपण बघितले, तर त्याचा ओव्हर यूज केल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट काय होतं एन्व्हायरमेंट वरती हे दिलेलं आहे ह्या पॉइंट मध्ये. ओके. तर याच्यामध्ये बघा काय काय दिलेलं आहे. द ऍक्टिव्हिटीज इन अवर इकॉनॉमी कॉज एन्व्हायरमेंटल इंटरव्हेन्शन which narrowed down to the about extraction, material resources, emission and possible landfilling of waste, and use and conservation of the land. आपले काही जे नॅचरल रिसोर्स आहेत, आता याच्यामध्ये जास्त करून वॉटर रिसोर्स असेल किंवा लँड रिसोर्सचा उल्लेख केलेला आहे. तर हे जे काही रिसोर्सेस आहेत, तर ज्या ह्युमन ऍक्टिव्हिटी आहेत, आता लाईक काय ह्युमन ऍक्टिव्हिटीचं काय याच्यामध्ये येतं, तर असे काही जे वेस्ट मटेरियल्स आहेत ते काय केलं जातं, तर लँड वरती टाकलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं, तो लँड किंवा त्या लँडचं काय होतं, तर तो जो पार्ट आहे तो खराब होतो. जो काही त्या लँड वरती कचरा वगैरे टाकलेला आहे, तर त्याचा पार्ट खराब होऊन जातो आणि त्याचा पूर्ण आपल्या एन्व्हायरमेंटला किंवा आपल्या एन्व्हायरमेंट वरती इफेक्ट होतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, दिस इंटरव्हेन्शन इन टर्न लीड टू इम्पॅक्ट ऑन द एन्व्हायरमेंट. आता असे खूप सगळ्याच गोष्टी आहेत की त्याचा इम्पॅक्ट एन्व्हायरमेंट वरती होतो. आतापर्यंत आपण खूप वेळा बघितलं की एन्व्हायरमेंट वरती काय परिणाम होतोय किंवा इम्पॅक्ट काय होतोय, कशामुळे होतोय. तर जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, तर त्याच्यात मेनली फॉरेस्ट रिसोर्स असेल किंवा वॉटर रिसोर्स असेल, हे जे दोन रिसोर्स आहेत ते व्हेरी इम्पॉर्टंट आहेत आणि त्याचा इफेक्ट कसा होतोय किंवा त्याचा परिणाम किंवा त्या रिसोर्स वरती परिणाम काय होतोय, तर झाडे कमी झाल्यानंतर काय होतं, आपल्याला जे रेनफॉलिंग आहे ते कमी होतं आणि ते कमी झाल्यामुळे आपला लँड वरती म्हणजे जे ऍग्रिकल्चर वरती इफेक्ट होऊ शकतात. तर म्हणजे असे वेगवेगळे इफेक्ट होत आहेत. आता हे नॅचरलीच होत आहेत बिकॉज जर फॉरेस्ट रिसोर्स कमी झाला तर काय होईल, त्याचा पूर्ण लँड रिसोर्स वरती किंवा वॉटर रिसोर्स वरती परिणाम होतो. तर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली हे जे रिसोर्स आहेत त्याच्यावरती जरी परिणाम झाला तरी आपल्या एन्व्हायरमेंट वरती किंवा हा एन्व्हायरमेंटचा एक पार्ट आहे, त्याच्यामुळे पूर्ण इम्पॅक्ट हा एन्व्हायरमेंट वरती होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इमिशन एअर अँड वॉटर आर डिसअपेअर्ड, डिपॉझिटेड किंवा लिडिंग टू हायर एन्व्हायरमेंटल कॉन्सन्ट्रेशन अँड पोटेन्शियल लॉस ऑफ एन्व्हायरमेंटल क्वालिटी. जे काही आपली एन्व्हायरमेंटची सध्याची क्वालिटी आहे, तर त्याच्यामध्ये चेंजेस होतात. आता कुठे कुठे चेंज होतात, तर एक तर बेसिकली एअर पोल्युशन होतं. एअर पोल्युशन कशामुळे होतं, तर हेच कारखान्याचे वगैरे धूर वगैरे आहेत, तर त्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं. किंवा आपण जो कचरा बाहेर टाकलेला असतो, म्हणजे आउट ऑफ सिटी, आता बघा जे काही कचरा डेपो असतात ते आउट ऑफ सिटी असतात, तर त्याच्यामुळे काय होतं, ते ज्यावेळेस वेस्ट पडलेलं ते ज्यावेळेस त्याच्यावरती काही प्रक्रिया केली जाते, म्हणजे ते पूर्ण बर्निंग केलं जातं, त्यावेळेस त्याचा जो धूर असतो तो आपल्या सिटीमध्ये पसरत असतो. म्हणजे काय, आपल्या जो एअर पोल्युशन होतोय तो असा पण होतोय. ठीक आहे. त्या त्या पर्टिक्युलर एरियामध्ये लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. हा एक एअर पोल्युशनचा म्हणजे टाईप आहे किंवा एअर पोल्युशन अशा टाईप मध्ये पण होऊ शकतं. देन वॉटर पोल्युशन कसं होतं, तर वॉटर पोल्युशन मध्ये काय आहे, ज्या ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत, जसं की वेगवेगळे सांडपाणी असेल ते जे क्लीन पाणी असतं त्याच्यामध्ये सोडून देणं, किंवा जे वेस्टेज आहे लाईक एज प्लास्टिकचे भांडे वगैरे, तर ते त्याच्यामध्ये टाकणं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, तर एअर आणि वॉटर पोल्युशन होतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इमिशन टू सॉइल मे बी कॉज लोकल पोल्युशन प्रॉब्लेम. सॉइल वरती लोकल पोल्युशन प्रॉब्लेम म्हणजे नेमकं कसं होतंय, किंवा कॉन्टिनमेंट अंडरग्राउंड अँड क्रॉप्स,
आता ह्याच्यात बघा लँड पोल्युशनच्या रिलेटेड पार्ट दिलेला आहे की जे काही लँड पोल्युशन होते, आता कसं होतं लँड पोल्युशन, तर एक तर पूर आल्यानंतर होऊ शकतं, किंवा जास्त प्रमाणाचं ऊन असेल तरी पण त्या मातीचा ऱ्हास होऊ शकतो किंवा ती माती खराब होऊ शकते. म्हणजे त्या लँडला भेगा वगैरे पडतात. तर ह्या सगळा पार्ट जो आहे ते याच्यामध्ये दिलेला आहे की याच्या थ्रू काय होऊ शकतं, जे काही लोकली पोल्युशन होते आपल्या लँडचं असेल किंवा एन्व्हायरमेंटमध्ये, तर हे ह्युमन ऍक्टिव्हिटीज आणि नॅचरल ऍक्टिव्हिटीज दोन्ही पण याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. आणि याच्या थ्रू काय होत असतं, ह्युमन ऍक्टिव्हिटी बेसिकली जास्त इन्क्लूड आहे बिकॉज ऑफ जे काही गोष्टी आपल्या ऍक्टिव्हिटीज होतात. आता वॉटरचा जास्त यूज करणं किंवा ते खराब पाणी चांगल्या वॉटरमध्ये सोडणं, ह्या ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत. जसं एअर पोल्युशन होतं, कसं होतं तर कारखान्यामधील धूर असेल किंवा असे वेगवेगळ्या टाईपचे गॅसेस असेल इन्क्लूड होतात एअरमध्ये, तर हे पण ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे जास्त बघायला गेलं किंवा फॉरेस्ट रिसोर्स कमी होण्यामागे पण ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत त्या ह्युमन ऍक्टिव्हिटीज थ्रू होत आहेत किंवा ह्युमन तेवढेच रिस्पॉन्सिबल आहेत, जे आपल्या पर्यावरणामध्ये बदल घडतोय किंवा पोल्युशन होतंय त्याच्यामध्ये ह्युमनचा खूप हात आहे, ऍज वेल एज नॅचरलचा पण आहे. म्हणजे नॅचरली कसं होतंय किंवा नॅचरली इम्पॅक्ट कसा होतोय, तर जसं की वॉटरमध्ये वेगवेगळे म्हणजे द्रव इन्क्लूड होणं, म्हणजे जसं आपलं लास्ट पॉइंट बघितला होता बघा आपण, की वॉटर रिलेटेड पोल्युशन कसं होतंय किंवा आम्लयुक्त रेन कसं येतंय. तर हे सगळे कशाचे आहेत, तर नॅचरली इफेक्ट होत आहेत किंवा इम्पॅक्ट होत आहेत. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, लँड यूज कॉज लॉस ऑफ हॅबिटेट पीसेस. आता ज्या काही जीवजंतू आहेत आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये, म्हणजे जसे सजीव प्राणी आहेत. आता सजीव मध्ये असं नाही की खूप सारे आहेत प्राणी, एकच आहे असं नाही. तर अशा जे प्राण्यांच्या वेगवेगळ्या जाती असतील, प्रजाती असतील, तर त्यांच्यावरती पण प्रॉब्लेम येतोय किंवा त्यांनाही काही गोष्टी एन्व्हायरमेंटली ऍज वेल ऍज ह्युमन ऍक्टिव्हिटीज थ्रू पण त्यांना काही ना काही परिणाम भोगायला लागतात. कसं, का ह्या लोकांना त्रास होतोय किंवा जे सजीव आहेत, प्राणी आहेत, त्यांना का त्रास होतोय, तर पाऊस नाही पडला तर त्यांना जे खाद्य मिळतं, म्हणजे गवत असेल किंवा वेगवेगळे आपल्या शेतामध्ये आपण जे प्राण्यांच्या खाद्यासाठी लावत असतो, वेगवेगळ्या पिके घेत असतो, तर ते कमी प्रमाणात मिळतात. म्हणजे पाऊसच नाही पडला तर पाणी उपलब्ध होणार नाहीये आणि पाणी नसेल तर अशा टाईपचे पिकं येणार नाहीयेत. त्याच्यामुळे काय होतं, तर अशा ज्या वेगवेगळ्या सजीव आहेत त्यांना तिथे अन्न पाणी भेटत नाहीये. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा आपला पुढचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये अन्न साखळी रिलेटेड दिलेला आहे. जे काही आपले अन्न साखळी आहे एकावर एक डिपेंड असते अन्न साखळीमध्ये. जसं की एखादा प्राणी असेल तर तो कशावरती डिपेंड असू शकतो, म्हणजे त्याची जी उदरनिर्वाह होतो तो कशा थ्रू होतो किंवा त्याला जे खाण्यासाठी अन्न लागत असतं तर ते काय वेगवेगळे पिकं असतील तर ते ते खात असतात. किंवा असे काही प्राणी आहेत की ते दुसऱ्या प्राण्यावरती डिपेंड आहेत, म्हणजे मांसाहारी प्राणी म्हटलं तरी चालेल. तर हे पार्ट आहे आपला नेक्स्ट चॅप्टर मध्ये. तर ही जी काही अन्न साखळी आहे त्याच्यावरती पण परिणाम होऊ शकतो किंवा हा पण इम्पॅक्ट आहे एन्व्हायरमेंट मधला. देन बघा, ऑल थिंग्स द एंड मे कॉज हेल्थ प्रॉब्लेम. आता हेल्थ प्रॉब्लेम पण येतात कशामुळे, तर असे वेगवेगळे आपण बघितलं मिनरल रिसोर्स मध्ये वगैरे बघितलं की खाणकाम वगैरे केल्यानंतर लोकांना श्वास घेण्याचे प्रॉब्लेम होऊ शकतात किंवा हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यानंतर एअर पोल्युशनमुळे पण असे वेगवेगळे रोग पसरू शकतात. वॉटर पोल्युशनमुळे वेगवेगळे रोग पोहोचू शकतात. तर हे कशामुळे होतंय किंवा ह्याचा आपला हेल्थशी डायरेक्ट म्हणजे कनेक्टिव्हिटी आहे का, तर आहे. कारण जे पर्यावरणामध्ये बदल होतात, जरी आपल्या आजूबाजूचं वातावरण चेंज झालं तरी आपल्या हेल्थला कुठे ना कुठे प्रॉब्लेम येतो. जसं की आता थंडीचं वातावरण चालू झालं, मधूनच काहीतरी वारं खूप सुटलं तर तिथे लोकांना सर्दी हो, कुठं ताप हो, म्हणजे हे हेल्थ वरती इश्यूज येतात. म्हणजे असं तुम्ही बघितलं असेल कधी.
किंवा नॉर्मली हे घडत असतं. तर हे काय लगेच लोक म्हणतात की हा वातावरण चेंज झालंय त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. म्हणजे आपल्या हेल्थ रिलेटेड पण इश्यूज येऊ शकतात. इकोसिस्टम डिग्रेडेशन, पर्यावरणाचा किंवा इकोसिस्टमचा पण काय होतं, ऱ्हास होतो किंवा त्याच्यावरती पण इफेक्ट येऊ शकतात. लॉज ऑफ एन्व्हायरमेंटल सर्व्हिसेस, ज्या काही एन्व्हायरमेंटल नॅचरली अवेलेबल आहेत त्या सर्व्हिसेस, म्हणजे जसं की आपल्याला जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याच्यापासून ज्या सर्व्हिसेस उपलब्ध होतात तर तिथे पण प्रॉब्लेम येऊ शकतो. डिरेग्युलेशन ऑफ दी प्लॅनेटरी इकोसिस्टीम, आपण अजून काही जे काही आपण प्लांटेशन करतोय तर ही काही नेहमीच करत नाहीयेत लोक. असं काहीतरी कधीतरी आपल्याला बघायला मिळतं की झाडे लावतात कधीतरी, आणि ते झाडे लावल्यानंतर त्याच्यावरती लक्ष देतात की नाही, हे पर्टिक्युलर त्या लोकांचाच विषय असतो की लावल्यानंतर ते झाडाला पूर्ण मोठं होईपर्यंत आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, किंवा मोठ्या प्रमाणात झाडे लावले पाहिजेत. तर असं काही होत नाहीये किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं. टू कॅप्चर ऑल थिंग्स इंटू वन एन्व्हायरमेंट in order. सॉरी, नेटवर्क इश्यूमुळे लेफ्ट झालेले. ठीक आहे. देअर आर टू टाइप्स ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आता याच्यामध्ये आपण खूप रिसोर्सेस बघितले तरी पण इथे मी पॉइंट ऍड केलेला आहे की दोन टाइपचे नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल आहेत, रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल. आता रिन्युएबल कोणते आहेत, नॉन रिन्युएबल कोणते आहेत, हे तर आपलं खूप वेळा झालेलं आहे. ठीक आहे. द फॉर्मल जे काही म्हणजे याच्यामध्ये बघा सोलार रेडिएशन वगैरे दिलेलं आहे, किंवा नॉन रिन्युएबल मध्ये काय काय दिलेलं आहे, एक्झिस्ट इन नॅचरल लिमिटेड वे बिकॉज. ठीक आहे. तर हा पार्ट आपला झालेला आहे की रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत. तर याच्यामध्ये जे रिन्युएबल रिसोर्सेस आहेत तर ते काय केलं पाहिजे, आपण जास्त करून त्याचा यूज केला पाहिजे, बिकॉज ऑफ ते रिन्यू होतात किंवा आपल्याला नंतर ते यूज मध्ये येऊ शकतात. तसे नॉन रिन्युएबल मध्ये होऊ शकतात का, तर नाही होऊ शकत. नॉन रिन्युएबल चे रिसोर्सेस आहेत लाईक एज जसं आपलं फॉसिल फ्ल्यू मध्ये ऑइल येतात वेगवेगळ्या टाईपचे किंवा पेट्रोल्स असतील. तर ह्याच्यामुळे काय होतं, जास्त वापर केला तर ते आपल्याला काय होतं, संपुष्टात येतात किंवा ते संपून जातात. आपल्याला पुन्हा काय करायला लागतं, ते नवीन पेट्रोल भरायला लागतं गाडीमध्ये. म्हणजे
ह्या ज्या नॉन रिन्युएबलच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की जे नॉन रिन्युएबल आहेत असे जे रिसोर्स आहेत तर त्याचा कमी वापर केला पाहिजे. बिकॉज जर आपण कुठेतरी कमी वापर केला तर त्याची कॉस्ट हाय होणारी आहे ती थांबू शकते. किंवा ह्याला पर्याय शोधला पाहिजे की नॅचरली त्याच्या रिलेटेड आपण काही पर्याय शोधतोय का किंवा तसं आपण काही करू शकतोय का. जसं की आता आपल्याला हे बघायला मिळतंय, तुम्हाला मी मागे पण खूप वेळा सांगितलं की आपल्याला इलेक्ट्रिसिटी बाईक आता आलेल्या आहे आणि त्याच्याने काय होतंय तर आपल्याला जो काही एन्व्हायरमेंट मध्ये नॉन रिन्युएबल जे रिसोर्स आहेत तर त्याचा वापर कुठेतरी कमी होईल आणि पेट्रोल डिझेलचे एवढे रेट वाढलेले आहेत ते कुठेतरी कमी होण्यास हातभार लागेल असं वाटतंय मला. आता पुढच्या अर्थव्यवस्था किंवा काय कल्पना आहे ते आपल्याला काही माहित नाही. ठीक आहे. म्हणजे सध्या आपण स्वतःपासून सुरुवात केली तर आपल्याला कुठेतरी पुढे आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये असो किंवा समाजामध्ये असो कुठे ना कुठे त्याचा हेल्प आपल्याला नक्कीच होईल. ठीक आहे. नंतर बघा कॉन्सिक्वेन्स ऑफ दी ओव्हर एक्सप्लॉटेशन ऑफ दी नॅचरल रिसोर्स. तर आवाज येत नव्हता का मुलांना? नो मॅम, येत नव्हतं. बरं ठीक आहे. कुठपासून आवाज आला नाही सांगताय का कोण? हा पॉइंट बघितला त्यावेळेस आवाज आला का? रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल. येस अरे बोला पटपट. येस मॅम, आला पण नंतर नाही आला. ठीक आहे. बघा नेक्स्ट पॉइंट काय आहे, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ दी ओव्हर एक्सप्लॉटेशन ऑफ दी नॅचरल रिसोर्स. जे काही आपले नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचे म्हणजे जास्त प्रमाणात वापर केल्यानंतर काय परिणाम होत आहेत किंवा त्याचं म्हणजे आपल्या गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वापर केला तर त्याचे परिणाम काय काय होतात किंवा कुठल्या कुठल्या ठिकाणी हे परिणाम होत आहेत ते दिलेले आहे ते. दिस अनकंट्रोल्ड कन्झम्पशन ऑफ द नॅचरल रिसोर्सेस सिग्निफिकंट इफेक्ट. आता ह्याचे काही थोडेफार इफेक्ट आहेत तर ते कोणते कोणते आहेत. आता इन्व्हायरमेंट, आता याच्यावरती काय काय इफेक्ट होत आहेत. तर ह्याचा जे काही एन्व्हायरमेंट मध्ये रिसोर्सेस अवेलेबल आहेत तर त्याचा जास्त प्रमाणात वापर केल्यानंतर त्याचा काय परिणाम होतोय किंवा कुठे कुठे परिणाम होतोय बघा. द disappearance of habitat essential for flora and fauna and therefore the extinction of the species. जे काही आपल्या अवेलेबल म्हणजे जे काही आपल्या परिसरामध्ये वेगवेगळे अॅनिमल्स असतील ते आपल्याला बघायला मिळतात किंवा वेगवेगळ्या प्रजाती असतील अॅनिमलच्या असतील किंवा प्लांटच्या असतील. तर असे जे पीसेस आहेत तर त्यांच्यावरती काय परिणाम होतोय किंवा त्यांना जास्त प्रमाणे म्हणजे परिणाम भोगायला लागतो. बिकॉज ज्यावेळेस नॅचरल रिसोर्सेस कमी होत आहेत तर त्यावेळेस सर्वसाधारणपणे जे काही सजीव आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात इफेक्ट होतो. बिकॉज त्यांना जे खाण्यासाठी लागणारं अन्न आहे ते मिळत नसते. ठीक आहे. असे 13 मिलियन्स डिफरंट अॅनिमल्स आणि प्लांटच्या प्रजात्या आहेत आपल्या वर्ल्डमध्ये. तर त्याच्यामध्ये बघा इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ द नॅचरल से दॅट इन 2018 मध्ये काय काय सांगितलं त्यांनी की एवढे एवढे प्रजाती आपल्या वर्ल्ड मध्ये अवेलेबल आहेत
जसं की ॲनिमलच्या असतील आणि प्लांटच्या असतील. तर ह्याच्यावरती इफेक्ट होतोय म्हणजे जो काही आपलं पर्यावरण आहे, पर्यावरणामध्ये नॅचरल रिसोर्स बरोबरच अजून काही ॲनिमल्स असतील आणि प्लांट असतील किंवा म्हणजे जे काही सजीव प्राणी आहेत आणि झाडे आहेत, तर ह्यांनाही परिणाम होतोय किंवा त्यांच्या ज्या काही प्रजात्या आहेत वेगवेगळ्या, तर त्यांनाही कुठे ना कुठे ह्याचा पूर्ण परिणाम होतोय. ठीक आहे. आता इकॉनॉमिकवर जसं सांगितलं, की जे काही नॉन रिन्यूएबल रिसोर्सेस आहेत, तर ते कमी प्रमाणात झाल्यानंतर किंवा त्याचा कमी प्रमाण झाल्यावर काय होतंय, तर आपला इकॉनॉमिक जे प्रॉब्लेम आहेत, ते क्रिएट होतायत. जसं ऑइलची जेवढी गरज भासते म्हणजे जे फॉसिल फ्युल आहेत, त्याची आपल्याला गरज आत्ताच्या सध्याच्या काळात तर जास्त गरज वाढलेली आहे. कशामुळे? तर ओव्हर पॉप्युलेशनमुळे जास्त प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतायत आणि ह्याचाच परिणाम इनडायरेक्टली आपल्या इकॉनॉमिकवरती होतोय किंवा जे काही आपले इकोसिस्टम आहे त्याच्यावरती होतोय किंवा आपल्या पर्यावरणावरती होतोय. तर कशामुळे असं होतंय? तर आपल्या ॲग्रीकल्चरमधून ज्या काही वस्तू किंवा ज्या काही प्रॉडक्ट्स आपल्याला अवेलेबल होतायत, तर ते कुठे ना कुठे कमी झालेलं आहे. आणि कमी कशामुळे झालेलं आहे, तर पर्यावरणामध्ये वेगवेगळे इश्यूज क्रिएट होतायत. जसं की जास्त प्रमाणात पाऊस पडतोय, त्याच्याने पिके जातायत किंवा कमी प्रमाणात पडतोय, त्याच्यामुळे पिकांना पाणी पुरत नाहीये. ही समतोल आहे पर्यावरणाचा. त्याच्यामुळे काय होतंय, तर आपल्या वर्ल्डमध्ये इकॉनॉमिक प्रॉब्लेम लागलेले आहेत किंवा आपल्याला ते फेस करायला लागलेले आहेत. फॉर हेल्थ आता हेल्थच्या रिलेटेड काय-काय इश्यूज आहेत. तर जे काही सांगितलं मी आतापर्यंत, की वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना म्हणजे मिनरल रिसोर्स असेल त्याच्यामध्ये खाणकाम वगैरे करताना लोकांना वेगवेगळे इश्यूज क्रिएट होऊ शकतात. देन आपला जे पर्यावरण आहे एअर पोल्युशनमुळे होऊ शकतो किंवा नॅचरली असे डिसीज म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी पसरू शकतात. कशामुळे? तर पर्यावरणामध्ये चेंज झाल्यामुळे. चेंज कशामुळे होतो? तर हेच एअर पोल्युशन होऊ शकतं, वॉटर पोल्युशन होऊ शकतं आणि अशामुळे काय होतंय तर आपल्या हेल्थवरती इनडायरेक्टली म्हणजे परिणाम होत असतो त्याचा. तर ह्याच्या रिलेटेड एक संस्था आहे तर त्या संस्थेचं नाव काय आहे? तर WHO म्हणून किंवा WHOमध्ये काय WHO म्हणजे नेमकं काय? कोणती संस्था आहे ती? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही एक संस्था आहे आणि त्याच्या थ्रू काय केलेलं असतं जे काही आपल्या म्हणजे या संस्थेमध्ये किंवा ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे, तर ह्याच्यामध्ये काय-काय सांगितलेलं असतं किंवा ही संस्था आपल्याला का आलेली आहे? तर बिकॉज जे एन्व्हायर्नमेंटमध्ये आपले जे काही लोकांना हेल्थ रिलेटेड इश्यूज क्रिएट होतायत किंवा आता जसं तुम्हाला बघायला मिळत असेल, की कोरोनाच्या काळामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी संस्था आहे, तर त्यांनी पण खूप मोठ्या प्रमाणात हेल्प केलेली आहे किंवा जे लसीकरण चालू आहे किंवा लस उपलब्ध झालेल्या आहेत, तर त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी लक्ष देऊन केलेल्या आहेत किंवा त्या संस्थेचा किंवा त्या ऑर्गनायझेशनचा आपल्याला म्हणजे खूप हेल्प झालेला आहे आणि त्याच्या थ्रूच काय झालेलं आहे, तर आपलं जे काही पर्यावरणामध्ये किंवा आपल्या एन्व्हायर्नमेंटमध्ये जे काही चेंजेस झाले आता कोरोना काळामध्ये, तर त्याला कुठेतरी म्हणजे हातभार लावण्याचा किंवा ते कसे पूर्ण परिणाम बंद होतील किंवा अशा तऱ्हेने हे जी संस्था आहे ती काम करत असते. म्हणजे ही कशाच्या रिलेटेड आहे, तर आपल्या हेल्थच्या रिलेटेड एक संस्था आहे किंवा जे काही ह्युमन हेल्थ असेल त्याच्या रिलेटेड एन्व्हायर्नमेंटमध्ये किंवा एन्व्हायर्नमेंटचा परिणाम हेल्थवरती कसा होतोय किंवा कशामुळे होतोय, हे जे वर्क आहे ते त्या संस्थेचं आहे किंवा म्हणजे ते शोधून काढणं किंवा त्याच्यावरती पर्याय शोधणं. ठीक आहे, तुम्हाला ह्याचा म्हणजे लाँग फॉर्म वगैरे विचारतील वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड. ठीक आहे. सोल्युशन बघा काय-काय दिलेले आहे, जे आपण जास्त प्रमाणात वापर करतो आहे, तर त्याचं सोल्युशन काय आहे? आपण काय-काय करू शकतो याच्यामध्ये? तर जे काही आपले रिसोर्सेस आहेत, तर त्याचा आपण कुठेतरी कमी
वापर करू शकतो किंवा त्याच्यावरती आपण पर्याय शोधू शकतो. जसं की आपण रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल बघितलं. जर नॉन रिन्युएबल आपल्याला नंतर तयार करता येत नाहीयेत किंवा ते तयार होण्यासाठी खूप काळ घेतला जातो. त्याच्यामुळे आपण त्याला अल्टरनेटिव्ह रिन्युएबल रिसोर्स थ्रू आपण काय केलं पाहिजे, तर असे जे काही म्हणजे नॅचरली अवेलेबल असणारे प्रोडक्ट्स असतील किंवा म्हणजे वेगवेगळ्या वस्तू असतील, तर त्याचा वापर केला पाहिजे. ठीक आहे. तर नेक्स्ट बघा कन्झर्व्ह नॅचरल कॅपिटल. आता जे काही नॅचरल कॅपिटल्स आहेत, तर त्याच्यामध्ये काय दिलंय रिस्टोर, डिग्रेड, इकोसिस्टम अँड देअर सर्व्हिसेस. जे काही इकोसिस्टम आहे ते आपण काय केलं पाहिजे, रिस्टोर केलं पाहिजे. जसं मी आता सांगितलं, की नॅचरली अवेलेबल असणारे रिसोर्सचा जास्त वापर केला पाहिजे आपण. नंतर हेल्थ अँड लॉस ऑफ द प्रायोरिटी हॅबिटॅट्स. जे काही प्रायोरिटी हॅबिटॅट्स आहेत, तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठे त्याचा परिणाम होतोय किंवा त्या पण गोष्टींचा इथे काही ना काही सहभाग आहे. सिग्निफिकंटली एक्सपांड द ग्लोबल नेटवर्क ऑफ प्रोटेक्शन एरिया. जे काही आता याच्यामध्ये काय येऊ शकतं बघा, जे काही आपले जंगल्स असतील किंवा अजून वेगवेगळे पर्यावरणाच्या रिलेटेड वेगवेगळ्या गोष्टी. आता याच्यामध्ये काय रिसोर्सेस असतील किंवा अजून काय म्हणता येईल, गार्डन्स असतील मोठे-मोठे, तर ते प्रोटेक्ट केलं पाहिजे किंवा राहिले पाहिजेत. ठीक आहे. इम्प्रूव्ह प्रोडक्शन सिस्टम. आता याच्यामध्ये प्रोडक्शन सिस्टम जी आहे आपली म्हणजे जी प्रोडक्टिव्हिटी होते किंवा ॲग्रीकल्चर मधून असेल किंवा वेगवेगळ्या नॅचरल रिसोर्सेस थ्रू आपल्याला जी प्रोडक्टिव्हिटी होते, तर त्याची इम्प्रूव्ह केली पाहिजे किंवा त्या गोष्टीमध्ये आपण जरा लक्ष घातलं पाहिजे. जास्त करून आपल्या टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण अशा काही गोष्टी करू शकतोय का, हे बघितलं पाहिजे. ठीक आहे. मॅनेज रिसोर्स इन सस्टेनेबल मॅनर. जे काही रिसोर्स आहेत ते आपण योग्य त्यांचा वापर केला पाहिजे. किंवा ते जे रिसोर्सेस आहेत तर त्याच्यामध्ये जसं अल्टरनेटिव्ह आपण नॉन रिन्युएबलच्या अल्टरनेटिव्ह रिन्युएबल रिसोर्स चा वापर करू शकतो किंवा जे रिसोर्सेस आपल्याला अवेलेबल आहेत, तर त्याचा व्यवस्थित वापर करून पुढच्या फ्युचर डिमांडसाठी आपण त्याचा म्हणजे त्या लोकांना राखून ठेवलं पाहिजे किंवा आपण जे वापर आहे ते कुठेतरी कमी केला पाहिजे. ठीक आहे. प्रमोट द प्रोडक्शन ऑफ रिन्युएबल एनर्जी. जे काही रिन्युएबल एनर्जी आहे त्याच्या रिलेटेड आपण काय केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे किंवा त्याचा विचार जास्त केला पाहिजे. कंझ्युम मोर रिस्पॉन्सिबिलिटीज. आता ह्याच्यामध्ये कोणत्या आपल्या म्हणजे जबाबदारी आहेत, की जेणेकरून जे आपले नॅचरली रिसोर्सेस आहेत त्याला हेल्प होईल किंवा त्याचा जो वापर होतोय तो कुठेतरी कमी होईल. आवाज येतोय का रे? येस मॅम येतोय. ठीक आहे. बघा प्रमोट लाईफस्टाईल दॅट लिव्ह स्मॉलर एन्व्हायर्नमेंटल फूटप्रिंट. आता जे काही आपले लाईफस्टाईल आहे तर त्याच्या रिलेटेड काय केलं पाहिजे, वेगवेगळ्या एन्व्हायर्नमेंटच्या रिलेटेड ज्या काही लाईफस्टाईल आपल्या आहेत त्या चेंज केल्या पाहिजे एन्व्हायर्नमेंटनुसार. म्हणजे आपण जर एखाद्या वस्तूचा फॉर एक्झाम्पल सांगते, की आपण एखाद्या वस्तूचा जास्त प्रमाणात किंवा रिसोर्सचा जास्त प्रमाणात वापर करत असेल, तर आपण काय केलं पाहिजे तिथे कमी वापर केला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आपल्या जीवनशैली आहेत ते कुठेतरी चेंज केल्या पाहिजेत. जेणेकरून त्याचा पर्यावरणाला हेल्प होईल. देन चेंज करंट एनर्जी कन्झम्पशन पॅटर्न. जे काही एनर्जी कन्झम्पशनच्या पॅटर्न आहेत ते चेंज केल्या पाहिजेत. देन प्रमोट हेल्दी कन्झम्पशन पॅटर्न. तर दायी किंवा आरोग्याच्या रिलेटेड असे काही पॅटर्न आहेत ते डेव्हलप केले पाहिजेत किंवा प्रमोट केले पाहिजेत. त्याचा म्हणजे जसं आता WHO जी संस्था आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांनी जशी आता वेगवेगळ्या सुविधा राबवायला लागलेल्या आहेत लसीकरणाच्या रिलेटेड. तर अशा काहीतरी गोष्टी आपण केल्या पाहिजेत, की जेणेकरून आपल्या हेल्थला काय होईल, म्हणजे जरा हेल्प होईल, की जे काही आता बघा, जर लसीकरणाचा जर निर्णय घेतला नसता किंवा लोकांना ती लसीकरण दिलं नसतं, तर कुठेतरी अजून आपलं स्टॉपच झालं असतं सगळं. आता जे चालू झाल्यात काही गोष्टी, तर ते चालू झाल्या नसत्या जर लसीकरणाला वेग आला नसता तर. ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतायत किंवा आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. ठीक आहे. देन बघा रिओरिएंट फायनान्शियल फ्लोज.
जे काही आर्थिक व्यवस्था आहे किंवा आर्थिक प्रवाह आहे ते काय केलं पाहिजे पुनर्वापर किंवा त्याची पुनर्रचना केली पाहिजे. आता कसं पुनर्रचना करणार? आता बघा जास्त करून आपली अर्थव्यवस्था आहे ते कुठेतरी ढासळलेली दिसते किंवा आपल्या इकॉनॉमिक प्रॉब्लेम आलेले आहेत बिकॉज जे काही आता लोकांचं 1 ते 1.5 वर्ष झालं की सगळ्या गोष्टी बंदच होत्या. त्याच्यामुळे लोकांना पैसा मिळणारा होता तो कमी प्रमाणात मिळायला लागलेला आहे किंवा लोकांचे धंदे असतील ते बंद पडलेले आहेत. तर हे कशामुळे झालं? किंवा जे आता हे पुन्हा चालू केलं तर ह्याच्यामुळे काय होईल? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत, की जी रचना आहे किंवा आपली अर्थव्यवस्था आहे त्याचं पुन्हा ती व्यवस्थित केली पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्यालाच इकॉनॉमिक हेल्प होणार आहे. ठीक आहे. प्लेस ऑफ व्हॅल्यू नॅचरल अँड नॅचरल रिसोर्सेस जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, तर त्याच्या रिलेटेड फ्रीली अवेलेबल आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याची व्हॅल्यू राहिलेली नसते. तर त्यालाच आपण असं केलं, की जे काही संस्था आहेत त्याच्या रिलेटेड तर त्यांनी कॉस्ट त्याला लावली. जसं की ह्याच्यामध्ये बघा, की आपल्याला महानगरपालिका पाणी फुकट देते का? तर नाही देत. बिकॉज आपल्याला त्या पाण्याचं बिल कधी ना कधी भरायला लागतं. जसं की आपलं स्वतःचं हे असेल म्हणजे पाण्याचं बिल भरायला लागतं त्याच्यामुळे लोकं तिथे काय करतात, ठीक आहे बाबा पाण्याचा वापर कमी केला पाहिजे हा तर कुठेतरी विचार करतायत. तशाच रिलेटेड अजून वेगवेगळे जे रिसोर्सेस आहेत तर त्याला कॉस्ट किंवा लावली पाहिजे जेणेकरून लोकांना कुठेतरी त्याचं गांभीर्य राहिलं पाहिजे, की त्याचा वापर कमी करावा. तसंच अजून एका पाण्याचेच रिलेटेड आहे उदाहरण, की आपण स्वतःचं नळ असतो किंवा आपल्याला महानगरपालिकेचं पाणी नसतं आणि आपण स्वतः ते म्हणजे खेडेगावात असतंय, की स्वतःची मोटर असेल ते चालू करतात आणि दिवसभर त्या पाण्याचा वापर करत असतात. म्हणजे उगीच वेस्ट घालवत असतात. तर त्या लोकांना तिथे काय कारण त्यांना पाण्याचं बिल तर द्यायचं नसतं. लाईट बिल भरायला लागतं, पण पाण्याचं बिल काय भरायला लागत नाहीये. मग जास्त वापर केला जातो. तर असं न करता जे काही आपल्याला नॅचरली रिसोर्सेस अवेलेबल आहेत, तर अशा त्याच्या रिलेटेड ज्या हेल्थच्या रिलेटेड किंवा अशा एन्व्हायर्नमेंटच्या रिलेटेड वेगवेगळ्या संस्था आहेत, तर त्यांनी काय केलं पाहिजे, अशा रिसोर्सवरती थोडी ना थोडी कॉस्ट लावली पाहिजे, जेणेकरून त्याचा कमी वापर केला जाईल. ठीक आहे. टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर एन्व्हायर्नमेंटल आणि इश्यूज सोशल कॉस्ट जसं मी सांगितलं, की काहीतरी जबाबदारी आपण उचलली पाहिजे एन्व्हायर्नमेंटच्या रिलेटेड आणि त्याचं जे काही म्हणजे एन्व्हायर्नमेंट हे आपल्याला खूप इम्पोर्टंट आहे. जर एन्व्हायर्नमेंट आपलं व्यवस्थित असेल, तर आपली हेल्थ व्यवस्थित राहू शकतो किंवा आपला जो काही बॅकग्राऊंड आहे तो व्यवस्थित राहू शकतो. ठीक आहे. सपोर्ट अँड रिवॉर्ड कंपनीज दॅट प्रमोट कन्झर्वेशन सस्टेनेबल रिसोर्स मॅनेजमेंट आणि इनोव्हेशन इन देअर ॲक्टिव्हिटीज. आता अशा काही कंपन्याच असतील, तर त्यांना प्रमोट केलं पाहिजे किंवा त्या कंपन्यांना जर त्या एन्व्हायर्नमेंटच्या रिलेटेड जर वर्क करत असतील किंवा त्यांचा काही हेल्प होत असेल, तर त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, त्यांना एखादं कधीतरी एखादं काय म्हणतात, अशा ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत, की जेणेकरून त्यांनाही हेल्प होईल किंवा त्यांनाही कुठेतरी बरं वाटेल किंवा अशा कंपन्यांना रिवॉर्ड दिला पाहिजे किंवा त्यांचं कुठेतरी कौतुक केलं पाहिजे. की जेणेकरून ते अजून त्याच्या रिलेटेड वर्क करतील. असं आपण काही करू शकतोय का? किंवा अशा गोष्टी केल्या पाहिजेत. हे याच्यामध्ये दिलेलं आहे, की मोर रिस्पॉन्सिबली कोणत्या आहेत किंवा आपण काय-काय करू शकतो जेणेकरून जे आपला एक्सप्लॉटेशन होते रिसोर्सचं तर ते काय होईल? कमी होईल. ठीक आहे. म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत किंवा आपल्या ह्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत, की जेणेकरून काय होईल जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत, तर त्याचा कुठे ना कुठे कमी वापर होईल आणि ते कमी वापर झाल्यामुळे काय होईल, फ्युचर डिमांडसाठी आपल्याला ते काय होईल, राखून ठेवता येईल. ठीक आहे. समजलं तुम्हाला हा पॉइंट? येस मुलांनो, समजला का हा पॉइंट? Yes, ma'am. ठीक आहे. आपला हा चॅप्टर इथे संपलेला आहे. कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? कोणाला काही डाऊट आहे का ह्या चॅप्टरमध्ये?
आज तुम्हाला मी पीपीटी वगैरे शेअर करून ठेवते आणि MCQ पण देते. टेस्ट बघूया आपण उद्या किंवा परवा, बघूया टेस्ट कधी घेता येते. कोणाला काही डाऊट आहे का? हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. पोल्युशन रिलेटेड ऑल आहे थिंग्स याच्यामध्ये आणि हा चॅप्टर पुन्हा अजून तुम्हाला थर्ड मध्ये जास्त नाहीये ह्याच्यामध्ये, पण फोर्थ आणि फिफ्थ मध्ये पुन्हा हा चॅप्टर आलेला आहे किंवा पोल्युशनच्या रिलेटेड पॉइंट आहेत किंवा ह्या चॅप्टर वरती सगळंच डिपेंड आहे म्हटलं तरी चालेल की पोल्युशन हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि जे काही आपले नॅचरल रिसोर्सेस आहेत तर त्याच्या रिलेटेड पण खूप इम्पॉर्टंट पार्ट याच्यामध्ये दिलेला आहे. तर कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. आहे का काय कोणाला डाऊट या चॅप्टर मध्ये? बोला पटपट. समजतंय का सगळ्यांना? समजलाय का चॅप्टर? Yes, ma'am. ठीक आहे. Yes, ma'am. हा, पीपीटी सेंड करते मी आज तुम्हाला. तुम्ही जरा रीड करा, तुम्हाला अजून स्वतःला कळेल ह्या गोष्टी काय काय आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आणि एक्झाम म्हणजे आता तुम्हाला युनिट टेस्टला आपला 3 चॅप्टर किंवा 3 मधले 2-3 पॉइंट पर्यंत आपण युनिट टेस्टला ठेवूया आणि जो नेक्स्ट राहील तो नंतरच्या युनिट टेस्टला ठेवूया. ठीक आहे. युनिट टेस्टच्या तऱ्हेने अभ्यास करा. तुम्हाला पीपीटी सेंड केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नसणार आहे. MCQ पण सेंड करते, तर व्यवस्थित स्टडी करा. ठीक आहे. कोणाला काही डाऊट आहे, अजून काय विचारायचंय? आणि एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड मी आज तुम्हाला काल गुगल क्लासरूम टाकलेला आहे. तर त्याला बऱ्यापैकी झाले जॉईन, जे जॉईन झाले नाहीयेत त्यांनी जॉईन करून घ्या. आणि त्याच्यामध्ये तुमचे जे मायक्रो प्रोजेक्ट आहेत त्याची मी लिस्ट टाकते त्या क्लासरूमला. तर त्या लिस्टमध्ये तुमचे ग्रुपची नावं, तुम्ही जो प्रोजेक्ट घेणार आहे एन्व्हायरमेंटचा तो, त्या प्रोजेक्टचं नाव आणि तुमचे रोल नंबर. ठीक आहे. एवढं सगळं त्याच्यामध्ये टाका. मी आज तुम्हाला क्लासरूम वरती शेअर करेल शीट आणि जमलंच तर व्हॉट्सअपला पण टाकून ठेवते. ठीक आहे. लक्षात येते सगळ्यांच्या? आणि तुमचे तुमचे जे काही प्रोजेक्ट असतील ते काय करा, त्याच्यामध्ये त्या प्रोजेक्टचं नाव लिहून काढा किंवा लिहून ठेवा. त्याच्यानुसार मी प्रोजेक्ट तुमचे सबमिट करून घेणार आहे आणि एकदाच तुमचं काय जे फायनल असेल ते प्रोजेक्टचं नाव तिथे टाकून ठेवायचं. ठीक आहे. तुमचे जे ग्रुप मेंबर्स असतील ते ग्रुप मेंबर ऍड करायचे आणि त्याच्यानंतर तुमचा प्रोजेक्टचं नाव, तुमचे रोल नंबर आणि लास्ट जे असेल ते तुम्हाला सबमिशनचं तिथे सांगेल मी, ज्या त्या वेळेस काय काय केलंय ते तिथे लिहायचं शीटमध्ये. तर शीट शेअर करणार आहे. त्या शीटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत आणि बाकीचं काही नाही, आपल्याला असाइनमेंट वगैरे नाहीये. तर तुमच्या काही नोट्स आहेत मी पाठवलेल्या आहेत, ते थोडं थोडं तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढा. लक्षात येते का सगळ्यांच्या काय करायचंय ते? तुम्ही इथे 68 जण प्रेझेंट आहात. मला फक्त एकाचा आणि दोघांचा रिप्लाय येतोय. Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे.